मंडळी नमस्कार. लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण अशी एक म्हण आहे मंडळी, आणि त्याचा प्रत्यय अलीकडे आता चांगला येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना जे काही बौद्धिकातून सांगतात त्यावेळेस ते बऱ्याच वेळा आपण जिभेवर साखर ठेवली पाहिजे, डोक्यावर बर्फाची लादी ठेवली पाहिजे आणि तशा पद्धतीचं वर्तन आपलं असलं पाहिजे. मग पत्रकार प्रश्न विचारत असतील, चॅनलवाले प्रश्न विचारत असतील, सामान्य नागरिक तुमच्या समोर येत असतील, तर तेव्हा त्यांना उत्तर कसं द्यायचं याचं एक बरंचसं बौद्धिक देवेंद्रजींनी अनेक आपल्या मंत्रिमंडळाच्या सहकार्याने दिलेलं आहे. तरी पण काही मंत्री त्यांना कितीही काही सांगितलं तरी ते त्यांच्याकडून शक्य होत नाही. अजितदादा पवारांच्या बाबतीत तर ते बिलकुलच शक्य होत नाही. कारण दादा अगदी उठल्यापासूनच हॉट अँड यंग मॅन असतात. अगदी सुरुवातीपासूनच त्यांचं ब्लड प्रेशर वाढलेलं असते काय असं वाटते. आणि एखाद्या कार्यक्रमात कुठं जायचं भेटायचं तर तिथेही तयारी करणे वगैरे वगैरे, आणि तिथं मग गेल्यानंतर आपला थाटबाट, आपली स्टाईल, आपली दादा स्टाईल, आपले कार्यकर्ते, आपले भेटणारे कार्यकर्ते, आणि ते दादाचं वय आणि वलय, यामुळे अजित पवारांना बऱ्याच वेळा पंचायत होते. मंडळी आता लोक शांत नाही. आता लोक तुमचं काहीच ऐकून घेत नाही. आता तुम्हाला त्यांचंच ऐकून घ्यावं लागेल, ज्यांच्यासाठी तुम्ही मंत्री आहात, मुख्यमंत्री आहात, उपमुख्यमंत्री आहात, किंवा जे काही तुमच्याकडे शान शौकत असेल तर ते सर्व बाजूला ठेवून तुम्हाला जर सहानुभूती द्यायला कुठे जायचं असेल तर ते त्यांचंच ऐकावं लागेल. नाहीतर अक्षरशः लोक मारतील. कारण आता लोकांचा संयम सुटलेला आहे. नुकसानग्रस्तांचा अक्षरशः संयम सुटलेला आहे मंडळी. त्यांना तर असं वाटतं की जो कोणी आपल्याला भेटायला आला, पाहायला आला, आपलं दुःख पाहायला आला, आपलं दैन्य पाहायला आला, तर त्याने आपल्याला आल्याबरोबर आपल्याजवळ आपल्यासाठी काहीतरी शिदोरी घेऊन यावी, तयार शिदोरी घेऊन यावी. 10-10, 5-5 किलो गहू तांदूळ दिल्यापेक्षा त्याच्या पोळ्या किंवा खिचडी बनवून जर आणली तर त्याही पेक्षा चांगलं. कारण 10 किलो तांदूळ, 10 किलो गहू जर दिल्यानंतर ते दळायचे कुठं, त्याच्या भाकरी पोळ्या करायच्या कुठं, त्याला जळतं इंधन आणायचं कुठून. अक्षरशः घरच राहिले नाही, किंवा घर कुठे आणि ते लोक कुठं. निर्वासितांसारखं जीवन सध्या ते जगत असताना यांना तुम्ही 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ किंवा काही आणून दिलं तर ते तयार करणार कोण, कसं करायचं, अशी परिस्थिती आहे. तर अशा वेळेस जेव्हा हे दैन्य आणि दुःख पाहण्यासाठी म्हणून राज्यकर्ते म्हणून किंवा नेते म्हणून, मग मंत्री म्हणून जेव्हा जात असाल, तेव्हा डोक्यावर बर्फाची लादी आणि तोंडात साखरेचा चमचाने चांगले 2-3-4 चमचे साखर तोंडात ठेवायचे, आणि ते काय म्हणतात तेच ऐकायचं आहे. कारण तुमचं त्यांनी किंवा तुमचं ते दररोज ऐकतात, कित्येक वर्ष ऐकून आले. तर आता तुम्हाला त्यांचंच ऐकावं लागेल ना. आणि त्यासाठी म्हणून ईश्वराने प्रत्येकाला तोंड एक आणि कान 2 दिलेले आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त ऐकलं जावं यासाठी कान 2 आहेत, आणि कमीत कमी बोलल्या जावं यासाठी तोंड 1 आहे. त्यामुळे आजच्या परिस्थितीमध्ये मग ते अजितदादा असतील, एकनाथराव असतील, देवाभाऊ असतील, यांना लोकांचं ऐकावंच लागेल. तसं देवाभाऊचं फार पद्धतशीर काम आहे. ते एवढा मोठा राग त्या चेहऱ्यात पचवतात, अंगात पचवतात, ते त्यांना माहीत. ते बरंचसं समोरच्यांना आपल्या तुम्हाला दिसते पण की आता ह्या प्रश्नाचं उत्तर देताना निश्चितच देवाभाऊ आक्रमक होतील, गरम होतील, पारा चढेल, पण नाही.
जेवढा कोणी खोचक प्रश्न विचारला त्या खोचक प्रश्नाचं उत्तर देवाभाऊ अगदी सहजासहजी देतात, सहजासहजी टोलवतात. मग ते पत्रकार विचारतात त्या अमुक अमुक व्यक्तीनं ते मुख्यमंत्री असताना असं केलं, ते म्हणतात आता असं असं का करत नाही. ते अगदी मिस्किलपणे तशा प्रश्न सोडवतात आणि त्याचं उत्तर देतात. समोरच्यांना असं वाटतं की निश्चितच यावर काहीतरी खतरनाक उत्तर देईल, कारण संजय राऊत जे काही गरड ओकतात आणि त्या संजय राऊताचेच बरेचसे प्रश्न आमचे बूमधारी देवाभाऊला, अजितदादाला, एकनाथरावांना विचारून पागल करून सोडतात की आता या प्रश्नावर हे काय बोलतील, यांच्यातून काय एखादा शब्द निघेल की जो दिवसभर ब्रेकिंग चालेल, असा प्रयत्न हे बूमधारी करतात. पण देवाभाऊ त्या बाबतीत बरोबर मानावं लागेल. पण हेच प्रश्न अजितदादाला जर काही असे विचारले तर एखाद्याची गाडी जाग्यावर कशी 70-80च्या स्पीडनं उठते जाग्यावरच, म्हणजे पहिला दुसरा डायरेक्ट टापमध्येच गिअर टाकून द्यायचा, तिथंच रेस करायची आणि मग नंतर काय व्हायचं आहे तेव्हा ॲक्सिडेंट हो, गाडीचं नुकसान हो, काय होत. दादाचं तसं आहे. साहजिक आहे, ज्या माहोलमध्ये तुम्ही जाता तिथं काही लोक तुम्हाला विचारतात, आजूबाजूचे काही एखाद्याला संतप्त असते, त्याचं खूप नुकसान झालेलं असते आणि तो जर म्हणत असेल की नाही आता सांगा किती रुपये देता, एकरी किती देता, हेक्टरी किती देता, मग त्यावेळेस तुम्हाला शांत राहणं काय हरकत आहे. पण तुम्ही असे होऊन येता किंवा अशा पद्धतीने तिथं आलेला आहात की अरे तुमच्यासाठी कोणीच येत नव्हतं, मी आलो, मी अजित पवार म्हणून आलो, मी एकनाथ शिंदे म्हणून हे ट्रक पाठवले. काय भासवायचं की तुमच्यासाठी कोणीच येत नव्हतं आणि त्यावर तुम्ही माझंच ऐका, तुमचं मी ऐकणार नाही. आजूबाजूला कोणी जर मागं बोलत असेल त्याचंही ऐकणार नाही, त्यालाही सांगेल पोलिसांना की याला आतमध्ये टाका. असं चालतं मंडळी. तुमचं खूप ऐकलं या लोकांनी, त्यामुळे आता तुम्हाला ऐकावं लागेल, कारण त्यांचा संयम खरंच खूप संयम आहे. महाराष्ट्रातील जनता आणि हे नुकसानग्रस्त खूप संयमी आहे. त्याने एवढं सगळं डोळ्यात देखत गेल्यानंतर सांत्वन करण्याऐवजी जर मीठ चोळल्या जात असेल तर त्या ठिकाणी अशी जी मानसिकता असते ती प्रत्यक्ष गळ्याचा खोट घेते की काहीच नको आता. 10 दिवसापासून आम्ही निर्वासितासारखे जगत असताना किंवा 10 दिवसापासून सारखा पाऊस सुरू इकडे असताना तुमचा एक तलाठी बांधावर आला नाही. उलट 10व्या दिवशी आमच्या भागामध्ये खूप मोठा पूर आणि प्रलय येईल म्हणून पूर्वनियोजन करून तुम्ही 50 टेम्पो स्वतःचे धान्य तयार केले, पॅकेज भरले की आता आपल्याला इकडे काहीतरी येते, चान्स, संधी मिळते आणि त्यासाठी म्हणून आपल्याला हे फूड पॅकेट तयार करावं लागत आहेत. म्हणून 4-5 दिवसाची तयारी करून फूड पॅकेट तयार केली आणि तो रवा जमा जो एकनाथ शिंदेनी पाठवला आणि तो काही लोकांनी परत पाठवला. त्यामुळे असं काही येणं हे म्हणजे एक प्रकारे संधीच समजतात हे लोक की चला आम्हाला आता प्रचार करायला संधी मिळाली. मंडळी, या सर्व प्रकरणामध्ये या नियतीचं हे संकट आहे, सुलतानी संकट आहे. अस्मानी सुलतानी संकटाला राज्यातला शेतकरी जेव्हा सामोरा जात आहे तेव्हा राज्य मंत्रिमंडळातील सर्व जबाबदार मंत्र्यांनी की जे 10-10, 5-5 वर्षापासून मंत्री आहे, आमदार नाही मंत्री आहे, अशा लोकांनी सामोरे जाताना पहिल्यांदा स्वतःचं तोंड सांभाळलं पाहिजे. म्हणजे आता विरोधक तर खूप तोंडसूक घेत आहेत, खूप तोंडसूक घेतात. खरं म्हणजे विरोधकांनी या बाबतीत संयम पाळला पाहिजे. हे संकट काही देवेंद्र फडणवीसांनी राज्याच्या जनतेवर आणलेलं संकट नाही. हे संकट काही नरेंद्र मोदी किंवा इतरांनी आणलेलं संकट नाही. तुम्हाला त्या लोकांसाठी मदत करावी वाटते त्यासाठी तुम्ही तुमच्या परीनं करा. सरकार परीनं करते आहे, त्यामुळे याच्यामध्ये मदत कवडीची करायची नाही आणि उन्यादुन्या हजारो करायच्या. हे जे सध्या विरोधकांचं चालू आहे हेही बंद झालं पाहिजे.
कारण हे खऱ्या अर्थानं यामध्ये तेल टाकण्याचं काम करत आहे. तेल टाकण्याचं. ज्यांचं गेलं त्यांचं गेलं विचारतं, त्यांचे हाल त्यांना माहीत. पण हे त्याच्यात एवढ्यानं तुमचं होईल का? सरकारला एवढे मागा, तेवढे मागा, तेल टाकण्याचं काम करतायत. आणि हे सर्व होत असताना राज्यातील जो गरजू आहे तो अजूनही भरडला जात आहे. म्हणून प्रत्येकानेच राज्यकर्त्यांनी स्वतःची तोंड पहिल्यांदा सांभाळावी आणि नंतर विरोधकांचं तोंड बंद करावं असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटते मंडळी? आवडलं लाईक करा, शेअर करा. आणि ज्यांनी अजूनही आपला साक्षीदार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा उद्या याच अनुषंगानं भेटू. तोपर्यंत नमस्कार.